नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी आपण आज नवीन व्लॉगमध्ये भेटत आहोत. कारण देखील विशेष आहे, कारण मी जात आहे स्वामींच्या भेटीला, तेही अक्कलकोटला. त्याचबरोबर तुळजापूर, पंढरपूर आणि शिखर शिंगणापूरला देखील आपण जाणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. जसं की तुम्ही बघितलं 3 वाजता मी उठले होते आणि निघता निघता आम्हाला 4 वाजले. तर सगळ्यात आधी आम्ही रस्त्याने CNG टाकण्यासाठी थांबलो. त्यानंतर आम्ही मस्तपैकी स्वामींची गाणी ऐकत ऐकत प्रवासाचा आनंद घेतला. हारण्याचे भय नाही स्वामी शक्तीच्या चपाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी. आज तर मस्तपैकी मी सनराईज होताना बघितला. हा आहे माझा लहान भाऊ, माझे मम्मी पप्पा आणि मी, असे आम्ही चौघेजण निघालो आहोत देवदर्शनासाठी. जाताना आम्ही खूप मज्जा केली. चहासाठी थांबलो, गाडीत मस्तपैकी गाणी म्हणत. तब्बल 6 तासांनंतर आम्ही पोहोचलो तुळजापूरला. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी मातेचं तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण एक शक्तिपीठ आहे. साडेचार तास रांगेत उभा राहिल्यानंतर आम्हाला देवीचे दर्शन झाले. तुम्ही बघू शकताय किती गर्दी आहे. तुम्ही जेव्हा पण तुळजापूरला येणार तेव्हा तुम्ही शनिवार आणि रविवार स्किप करून कोणत्याही दिवशी या. थोड्या वेळ मंदिरामध्ये बसून आम्ही मंदिराबाहेर पडलो आणि तिथेच कढी आणि भाताचा प्रसाद वाटप होत होता. परंतु गर्दी असल्यामुळे आम्ही प्रसाद खाल्ला नाही. नंतर आम्ही हनुमंतरायाचे दर्शन घेतले. तिथेच डुल्या हनुमान म्हणून मंदिर होते. मग काय, नंतर आम्ही निघालो अक्कलकोटला. तिथे पोहोचल्यानंतर रस्त्यावर गाड्यांचे पार्किंग बघूनच कळालं की मंदिरात 100% गर्दी असणार. मग काय, नंतर आम्ही मंदिराकडे निघालो. मंदिर जवळ होते म्हणून आम्ही रस्त्यावरच गाडी पार्क केली आणि पायी गेलो. मंदिरात छानपैकी दर्शन झाले व नंतर आम्ही बाहेर पडलो. देवघरात ठेवण्यासाठी मला एक स्वामींची मूर्ती हवी होती. नंतर मी या दुकानात गेले आणि मला एक स्वामींची मूर्ती आवडली. तुम्हाला पण ती नक्कीच आवडणार मला माहीत आहे. तर ही मी स्वामींची मूर्ती देवघरात ठेवण्यासाठी घेतली. नंतर आम्ही स्वामींची प्रतिमा आहे तिथे गेलो. इथे आम्ही काही फोटोज वगैरे काढलेत आणि ही खूपच सुंदर अशी स्वामींची प्रतिमा होती. त्या स्वामींच्या प्रतिमेच्या शेजारीच प्रसादालय होते. आम्हाला पुढे पंढरपूरला जायचे होते म्हणून आम्ही मध्ये गेलो नाही, कारण खूप गर्दी होती. म्हणून आम्ही बाहेर एका द्रोणमध्ये डाळ भाताचा प्रसाद वाटत होते. आम्ही तोच घेतला आणि तिथेच बसून खाऊन घेतला. नंतर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो जेवणासाठी. इथे मला हा टेडी भेटला. तुम्ही बघू शकताय. टेडी पण आपल्याला बाय करत होता. नंतर काय, जेवण झाल्यानंतर मी बाहेर गेले तर टेडी तिथेच होता. तर मी पुन्हा व्हिडिओ काढायला स्टार्ट केला व नंतर टेडीने तर डान्सच करायला सुरुवात केली. मग आम्ही निघालो पंढरपूरला. आता आम्ही पंढरपूरच्या जवळ आलो होतो म्हणून आम्ही जेवणानंतर अर्ध्या तासातच पंढरपुरामध्ये पोहोचलो. सगळ्यात आधी रस्त्यावर हा हनुमंतरायाचं मंदिर दिसताच आम्ही दर्शन घेतले व पुढे गेलो. पुढे जाताच आम्ही ठरवलं की सगळ्यात आधी चंद्रभागेचे दर्शन घ्यायचे. मग काय, आम्ही खाली गेलो व मस्तपैकी दर्शन घेतले. आणि रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. खूप असं शांत वातावरण होतं आणि खूपच सुंदर असं वाटत होते तिथे. आम्हाला 10 वाजत आले होते व इथे मंदिराचं डेकोरेशन चालू होतं. मग आम्ही ठरवलं की आज इथेच मुक्काम करूया आणि सकाळी सकाळी लवकर उठून दर्शन घेऊयात. तर आम्ही मुक्कामासाठी ही रूम बुक केली होती. तर सकाळी आम्ही पहाटे 3लाच उठलो आणि 3:30पर्यंत रेडी होऊन वारीसाठी निघालो. आम्हाला वाटलं सगळ्यात आधी आम्हीच असणार, पण बघितलं तर काय, लोक रात्रीपासूनच रांगेत लागलेले होते आणि ही रांग जवळपास 1 किलोमीटरपर्यंत होती. मग काय, आम्ही चालत गेलो. नंतर आम्हाला शेवटचा टोक दिसला. आज रांगेतच सूर्योदय होताना बघितले आणि सूर्यनारायणाचे दर्शन झाले. आता आम्ही मध्ये जाणार होतो तर आम्ही इथेच मोबाईल लॉकरमध्ये ठेवून दिलेत. दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर पडू तेव्हा भेटूयात. तुम्ही बघितलं असेल, मी रात्री तुम्हाला दाखवलं होतं की हा डेकोरेशनचं काम रात्री चालू होतं. मंदिराचे डेकोरेशनच नाही तर मध्ये विठ्ठल आणि रुक्माईला देखील खूप सुंदर प्रकारे सजवलेले होते. नंतर आम्ही नाश्ता केला. मम्मी आणि पप्पांनी तर जेवणच करून घेतले. मस्त पिठलं आणि भाकर त्यांनी खाऊन घेतली. नंतर आम्ही निघालो शिखर शिंगणापूरसाठी. मग काय, आपण फायनली शिखर शिंगणापूरला पोहोचलो.
इथे पण आपले खूप सुंदर प्रकारे दर्शन झाले. मंदिर तर अप्रतिम होते. तुम्ही पण एकदा शिखर शिंगणापूरला नक्कीच जा. मग काय रस्त्यात आम्ही घरून आणलेला चिवडा वगैरे खाल्ला व आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.